जय शिवराज शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, इकोजेन सोलर पंप कंपनीची जी माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत आहोत, त्यामधीलच आता कस्टमर केअर सपोर्टची जी माहिती आहे किंवा जो कस्टमर केअर सपोर्ट आहे शेतकऱ्यांना, तर तो कशाप्रकारे भेटत आहे शेतकऱ्यांना, तर याच्याविषयी आपण एक थोडक्यात जी माहिती आहे तर ती बघणार आहोत. तर कस्टमर केअरसाठी ज्या शेतकऱ्यांनी कॉल केलेला होता, तर जे सर आलेले आपल्याकडं कंपनीचे पंप बघण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे म्हणून, तर त्यांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. यामध्ये आपले जर काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये आधी विचारून घ्या, आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला नक्की कळवू. तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा. माझं नाव आकाश राजेंद्र नरवडे. इकोजेन कंपनीकडनं मी सोलर सिस्टमचं पूर्ण सर्व्हिस हे करतो. तर मित्रांनो, आपण जी माहिती आहे तर त्या इतर मित्रांना शेअर करा, म्हणजे जे शेतकरी मित्र विचारतात की या कंपनीचा कस्टमर केअर सपोर्ट कसा आहे, तर ते बघण्यासाठी त्यांना अतिशय म्हणजे अशी मोलाचं योगदान आपलं असणार आहे यामध्ये. तर सर, आपण जे मटेरियल आहे आपल्या कंपनीचं, तर ते कुठलं आहे की आपल्या सर्व आपण कंपनीचं मटेरियल जे आहे आपल्याकडे आयकॉनचे सोलार मॉड्यूल वगैरे आहेत, कंट्रोलर, मोटर पंप हे आपल्या स्वतःच्या कंपनीचं इकोजेन कंपनीचं यूज करतोय. तर सर, आपली जी कंपनी आहे तरी अजून शेतकऱ्यांना याविषयी खूप सारी जी माहिती आहे ती नसल्यामुळे आपण थोडक्यात आपली कंपनीविषयी जी माहिती आहे तर ती सांगू शकता. कंपनी आपली पुण्यामध्ये, हेड ऑफिस आपलं पुण्यामध्ये. जर कंपनीमध्ये जर कोणाला कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल, कंप्लेंट वगैरे रजिस्टर करायची असेल, तर तुम्ही 1800-121-7515 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून कंपनीची माहितीही घेऊ शकता आणि कंपनीचा टेक सपोर्टही तुम्ही घेऊ शकता. कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला हाच नंबर यूजफुल आहे. मी पुन्हा एकदा नंबर सांगतो, 1800-121-7515. तर सर, आपले जे कंपनी मटेरियल आहे तर हे इतर कुठल्या कंपनी सोबत शेअर केलेलं आहे का, किंवा इतर कुठल्या कंपनीला आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करता का? आता कंपनी जर आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करायचं जर ठरलं आपलं, म्हणजे जे ठरलेलं आहे AMC जे घेतलेली आहे आपल्या कंपनीनं, तिथे कंपनीनं जवळपास महिंद्रा, इकोजेन, नोवाज ग्रीन, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपलं अक्षया आणि MV या सर्व कंपन्यांना आपण मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे. तर सर, शेतकऱ्यांनी आपल्याला या सोलर पंपाची काय कंप्लेंट केली होती जेणेकरून आपल्याला या ठिकाणी यावे लागले? आता हे सोलार मॉड्यूल दिसतंय आपल्याला, जो शेतकऱ्याचा जो प्रॉब्लेम होता तो लो वॉटर डिस्चार्जचा प्रॉब्लेम होता. तर या इकडे रोड जो आहे, रोडामुळे ना या सोलार मॉड्यूलवरती पूर्ण धूळ साचलेली होती. ज्यावेळेस मी आलेलो होतो तर आम्ही थोडंसं त्यावरती पाणी वगैरे मारून क्लीन वगैरे करून दिलं आणि वॉटर डिस्चार्ज शेतकऱ्याच्या फार्मरच्या मनानुसार वॉटर आउटपुट करून दिलेलं आहे. तर सर, यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याला चार्ज वगैरे द्यावा लागला का? नाही, काहीच नाही, फ्री ऑफ सर्व्हिस. तर आपल्याला फ्री ऑफ सर्व्हिस जी आहे तर किती वर्षापर्यंत आहे? काही आहे? 5 वर्षापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस आहे. तर सर, यामध्ये आता काही शेतकरी विचारतात की सोलर पंप जो आहे तर तो कमी पाणी मारतात, तर म्हणजे याचं एक साधं कारण जे असेल तर ते काय सांगू इच्छिता आपण? साधं कारण हे वातावरणावरती पण डिपेंड असतं आणि त्यानंतर आपण शेतकऱ्यांना वारंवार सांगूनही ते सोलर मॉड्यूल क्लीन करत नाही, त्याचंही एक कारण असू शकतं. त्यासाठी काळजी कशा प्रकारे घेतली पाहिजे थोडक्यात? सोलर मॉड्यूल तुम्ही आहेत ना, दिवसातनं म्हणजे 8 दिवसातनं एक वेळेस तुम्ही क्लीन जर केले तर याचा प्रॉब्लेम तुम्हाला सॉर्ट आउट होऊ शकतो. आणि याची काळजी तुम्ही जेवढी काळजी घ्याल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण की कमीत कमी 5 वर्ष आम्ही वॉरंटी देतो, सर्व्हिस देतो, पण कमीत तुम्हाला जास्तीत जास्त ते 25 वर्षापर्यंत ते तुम्हाला सपोर्ट करते. तर आपल्या कंपनीचे जे पंप आहे तर ते किती HP पासून सुरू होतं आणि किती HP पर्यंत शेवट आहे? आपल्या कंपनीचे जे पंप आहेत ते 3 HP, 5 HP, 7.5 HP, 10 HP पर्यंत आपल्या कंपनीचे मोटर पंप आहेत. आणि जसं तुमचं सोर्स असेल त्या सोर्सनुसार तुम्हाला कंपनीचा मोटर पंपचा हेड भेटू शकतो. तर साधारण 1000 फुटापर्यंत जर पाणी जर आपल्याला पाहिजे असेल तर किती हेडचा पंप वापरावा असेल? पण जर तुमचा बोरवेल असेल तर तुम्ही 50 मीटरचं हेड यूज करू शकता त्याच्यामध्ये. आणि जर तुमचं बोरवेल असेल म्हणजे विहीर असेल तर तुम्ही 30 मीटर हेडचा तुम्ही पंप यूज करू शकता त्याच्यामध्ये. आता बरेच सारे शेतकऱ्यांचं असं विचार नाही की आपला सोलर पंप जो आहे तर तो बोरवेलवर चालू शकतो का, किंवा बोरवेलवर आपण त्याचे इन्स्टॉलेशन करू शकतो का? बोरवेलवरती आपण त्याचं इन्स्टॉलेशन करू शकतो. त्यासाठीची प्रोसेस काय असणार जर आपल्याला स्पेशल बोरवेलसाठी करायचं आहे, विहिरीसाठी न हे तुम्हाला ऑनलाईनमध्येच तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये कसं आहे, तुमच्या 7/12वरती ती बोरवेल जो आहे तो बोरवेल आलेला पाहिजे. त्यानंतर आणखीन काही प्रश्न आहेत. तर आपलं जे मटेरियल आहे म्हणजे जो कंट्रोलर आहे आपल्या पंपाचा, सोलर पंपाचा, तर तो
मोबाईलद्वारे किंवा मोबाईल फोनद्वारे चालू बंद किंवा मग कंट्रोल करता येतो का पाणी प्रेशर वगैरे किंवा कंट्रोल ऑन वगैरे ऑफ? करता येतो, पण त्यासाठी ही प्रोसेस आहे की त्यासाठी कस्टमर केअरला कॉल करून तुमचं पहिले रजिस्ट्रेशन करून घ्यावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ते तुम्हाला ID पासवर्ड वगैरे एक मोबाईल लिंक पाठवतात. त्या लिंकद्वारे तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट इन्स्टॉलेशन केल्याच्या नंतर तुम्ही मोबाईलवरती आपलं मोटर पंप ऑपरेट करू शकता. तर सर यामध्ये आपल्याला जी कंप्लेंट आहे, जर समजा शेतकऱ्याला काही अडचण आली तर ती कंप्लेंट करण्यासाठी आपल्याला म्हणजे जो आपण टोल फ्री नंबर सांगितला आहे, तर काही वेळेस काही कंपन्यांचा जो नंबर आहे तर तो नॉट रिचेबल किंवा बंद सांगत आहे, तर त्याविषयी त्याविषयी कारण कसं असू शकतं, एखाद्या वेळेस कंपनीला सुट्टी वगैरे असू शकते किंवा रेंजचाही प्रॉब्लेम असू शकतो. आता बऱ्याचशा खेडेगावामध्ये रेंजचा प्रॉब्लेम असतो, त्यामुळेही कॉल वगैरे लागत नाही किंवा जर कस्टमर केअर जर व्यस्त वगैरे असला तेव्हाही कॉल वगैरे लागत नाही. तर आणखीन एक प्रश्न आहे सर, आपल्याला साधारण शेतकऱ्यांनी कंप्लेंट केल्याच्यानंतर सोलर पंपविषयी आपण किती दिवसात या ठिकाणी आलात? आता प्रॉब्लेम असा आहे की ज्या दिवशी सरांची कंप्लेंट रजिस्टर झाली त्याच्या 2 घंट्याच्या आतमध्ये मी सरांना कॉल केला होता की लो वॉटर डिस्चार्जचा प्रॉब्लेम होता आणि 2 दिवस सुट्टी असल्यामुळे, शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आज मंडेला मी इथे आलेलो आहे. तर सर आपल्याला पंप वगैरे काही समजा कुठल्या कामासाठी कंपनीसाठी रिप्लेसमेंट प्रोसेस आहे? रिप्लेसमेंट आपलं डॅमेज वगैरे असलं किंवा जर शाफ्ट वगैरे खराब झाले, मोटरचे बुशिंग वगैरे गेले तर आपण 5 वर्ष सर्व्हिस देऊ शकतो त्याची. जर इतर काही साधा प्रॉब्लेम असेल तर आपण याच ठिकाणी जागेवरती सॉल्व आउट होऊन जातो प्रॉब्लेम. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली हे आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अजून काही प्रश्न असतील तर सरांनी टोल फ्री नंबर दिलेला आहे, आपण कंपनीशी संपर्क करून जी माहिती तर ती मिळू शकता. आणि अजून काही प्रश्न असतील आपल्याला तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तर धन्यवाद मित्रांनो.